ते 5 वर्षानंतर मिळते. ते ग्रॅज्युएटीचा पैसा तुम्ही लुबाडताच त्यांचा. म्हणजे 5 वर्ष कोणता माणूस तुमच्या अंडर काम करून त्रास सहन करू शकत नाहीये. त्यामुळे तो माणूस दबून दबून नको आता कंटाळलो मी, 5 वर्ष माझ्याकडनं काय होणार नाही, ग्रॅज्युएटी जाऊ दे, मी जॉब सोडतो, या निर्णयावर येतो आणि तो जॉब सोडतो. ग्रॅज्युएटीचा पैसा कंपनीच खाते. इन्शुरन्सच्या नावाखाली तुम्ही बल्कमध्ये घेता आणि त्याच्यामध्ये पैसा वाचवता. ह्यांना कसं कळत नाहीये की माणसाचं आरोग्य किती महत्वाचं आहे, आरोग्यासाठी आराम महत्वाचा आहे आणि आराम त्याच वेळेला मिळतो ज्या वेळेला सुट्टी मिळते आणि त्या वेळेमध्येच तो माणूस एकदम सुखानं जातो. आता हे सुब्रमण्यम जे आहे या माणसाचा तर जरा वेगळाच हाईट चालू आहे. त्याचं म्हणणं काय आहे की सुट्टीच्या दिवशी म्हणजे जर रविवारी तुम्ही बायकोचं तोंड किती वेळ बघता किंवा तुमची बायको तुमचा चेहरा किती वेळ बघत बसते. अरे काय करायचंय तुला, त्याची बायको दिवसभर बघू किंवा 1 तास बघू, पण त्याला आराम मिळतोय तो रविवारचा दिवसच आहे आणि त्या रविवारच्या दिवसामध्येच तो थोडंसं जगून घेतो, माणसासारखं राहून बघतो. पण ह्या लोकांना त्याचं काही देणं घेणं नाहीये. सुब्रमण्यम असो किंवा इन्फोसिसचा जो नारायण मूर्ती असो, आपण मध्यमवर्गीय लोक आहोत जे पगारीवर जगतो, दुसऱ्यांच्या हाताखाली नोकरी करतो, एक नोकर म्हणूनच काम करतो, नोकरच समजा तुम्ही स्वतःला. ह्या लोकांना काही देणं घेणं नाहीये तुमच्याशी. त्यांना त्यांची कंपनी ग्रो करणं आहे. 70-80व्या वर्षी ते पोहोचलेले आहेत, 80 वर्षाचे झालेले आहेत, तरी सुद्धा त्यांना बेसिक ह्युमन नीड कळालेली नाहीये. आराम का गरजेचा असतो हे त्यांना कळालेलं नाहीये. ही गोष्ट त्यांना समजावून सांगणं आता डोक्याच्या बाहेरचा विषय आहे असं मला वाटतंय. आणि इथं आपल्या या गोष्टीला थांबवूयात. तुम्हाला काय वाटतंय, 70 तास काम केलं पाहिजे, 90 तास काम केलं पाहिजे का, किंवा रविवारच्या दिवशी काम केलं पाहिजे का? आता बेसिक एक गणित तुमच्या समोर मांडतो. जर एखादा माणूस रोज सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास जर ट्रॅफिकमध्ये घालवत असेल तर त्याचे दिवसाचे 2 तास जातात. आणि महिन्याचं जर कॅल्क्युलेशन काढलं किंवा 22 दिवसाचं काढूया, शनिवार रविवार 2 दिवसाच्या सुट्ट्या असे आपण गृहीत धरूयात, तर 44 तास त्याचे वाया जातात. म्हणजे ट्रॅफिकमध्ये तो असा गाडी घेऊन उभा राहिलेला असतो. 44 तास म्हणजेच महिन्याचे किमान जवळजवळ 2 दिवस तो असे वाया घालवतो. आणि वर्षाचे जर काढला तर 1 महिना तो ट्रॅफिकमध्ये वाया घालवतोय तो. म्हणजे त्याच्या वर्षातील 12 महिन्यापैकी 1 महिना तो ट्रॅफिकमध्ये आहे. हे नारायण मूर्तींना आणि सुब्रमण्यमला समजणार नाहीये, कारण हा विषय त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा आहे. त्यांना फक्त त्यांच्या कंपनीची प्रगती पाहिजे. देशाच्या नावाखाली त्यांना कंपनीची प्रगती करून घ्यायची आहे. देश हा त्यांच्यासाठी दुय्यमच आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमचे सजेशन सुद्धा कमेंट्समध्ये टाका. आणि आपण चुकून त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर बघूयात काय निर्णय घेतात, त्यांना पटतंय का नाही, फ्रस्ट्रेशन काय असतं ते त्यांना सुद्धा समजलं पाहिजे लोकांचं.